मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्रीची झाकापाक करून उर्मिलाबाईंनी स्वयंपाकघराला कड्या घातल्या. गडी माणसे व्यवस्थित झोपली आहेत की नाही ते पाहिलं. स्वयंपाकघरातून त्या माझघरात आल्या. मोलकरीण काही भांडी उचलून मोरीवर ठेवण्याचं विसरली होती. कामच धड करत नाही मेली असं पुटपुटत उर्मिलाबाईंनी ती उचलून मोरीवर ठेवली. आपली गोरी पान पावले चोळून चोळून स्वच्छ केली व ओचांनीच वाकून ती स्वच्छ पुसली. बापूसाहेबांना सर्दी झाली होती म्हणून नुकताच तयार केलेला काढा त्यांनी कपात ओतला. तो घेऊन शेजघरात जाण्यासाठी त्या जिना चढू लागल्या. जिना चढून आल्यानंतर दारातून त्यांनी पाहिलं. टेबला शेजारच्या आराम खुर्चीवर कलंडून टेबल लॅम्पच्या निळसर शुभ्र उजेडात बापूसाहेब टाइम्स वाचत पडले होते. त्यांच्या तुळतुळीत टकलावर प्रकाश परावर्तित होत होता. बापूसाहेबांचा तोच हसरा आनंदी चेहरा पाहून उर्मिलाबाईंच्या मनात मागील साऱ्या स्मृतींनी गर्दी केली. गोंधळून क्षणभर त्या दारातच अडखळल्या. याच उमद्या चेहऱ्याने आपल्याला किती भुलावण लावली होती, केवढा मोह पाडला होता. बापूसाहेबांना तेव्हा टक्कल नव्हतं, पण तुरळक मऊ रेशमी केस होते. यावेळेस ते काळ्या भोर कोरीव मिशा ठेवीत. मासिक मनोरंजनच्या काळात उर्मिलाबाईंनी त्यांच्यावर प्रेम केलं होतं नि विवाहही केला होता. त्यावेळी प्रेमविवाहाची स्त्रीने बीए होण्यात धन्यता मानण्याची लाट उसळली होती. मासिक मनोरंजनात येणाऱ्या लांब बाह्यांचे पोलके घालून बंगाली फॅशनचे अनुकरण करणाऱ्या स्त्रियांचे धुरंधुरांनी काढलेले फोटो कित्येकांना आदर्शभूत होऊन बसले होते. उर्मिलाबाई त्या काळातल्या होत्या. त्याही ग्रॅज्युएट झाल्या होत्या. मनोरंजनासाठी त्यांनी त्या फॅशनचा फोटोही काढून घेतला होता. प्रसिद्धीस मात्र दिला नव्हता. प्रेम करण्याच्या साथीत उर्मिलाबाईही सापडल्या आणि बापूसाहेबांचाच पहिला बळी पडला. तेच गोजिरे स्वरूप आता आराम खुर्चीवर कलंडून टाइम्स वाचत होते. उर्मिलाबाईंना आठवलं, आपलं लग्नाचं निश्चित ठरलं तेव्हा आपण एक त्यांच्यावरून कविताही केली होती आणि ती मनोरंजनात प्रसिद्धही झाली होती. काय बरं त्या कवितेचं नाव? निदान पहिली ओळ तरी. त्यांना काही आठवलंच नाही. बापूसाहेबांच्या रूपाचं आणि शरीर सौष्ठव्याचं त्यांनी त्यात वर्णन केलं होतं. व या आयुधांनी तू मला का विव्हळ करतोस अशी काहीशी गोड तक्रार त्यांनी पद्यात केली होती. त्यावेळी काव्याचा विषय हाच होता. त्यावेळची ती फॅशन होती, फॅड होतं. त्यावेळच्या गमती आठवून उर्मिलाबाईंना हसू आलं. मग स्मृतींचा पसारा बाजूला सारून त्यांनी वाट काढली. अडखळलेले पाय मोकळे केले आणि त्या पुढे झाल्या. बापूसाहेबांच्या शेजारी येऊन त्या उभ्या राहिल्या तेव्हा बापूसाहेबांनी टाइम्स बाजूला ठेवला. चष्मा काढून कातडी केसमध्ये ठेवून दिला. खिशातल्या रुमालाने नाक पुसत त्यांनी आपल्या सहचरीकडे पाहिलं आणि ते हसले. रोज असेच हसत, पण त्यातील गोडवा अद्याप कमी झाला नव्हता. बापूसाहेबांना टक्कल पडलं होतं. कपाळाच्या दोन्ही बाजूंना जे काही तुरळक केस होते ते आता करड्या रंगावरती जाऊ लागले होते. त्यांनी मिशा कधीच काढून टाकल्या होत्या, पण ते गोड हास्य, मन रिझवणारे, प्रीतीच्या वर्षावाचे स्वागत करणारे हास्य मात्र अजून कायम होतं. त्यात काही जादू होती. मासिक मनोरंजनाच्या काळापासून कोरिया युद्धाच्या काळापर्यंतही त्याची गोडी अवीट राहिली होती. एखाद्या दिवशी ते कधीतरी अस्वस्थ होऊन विचार करीत बसले असले म्हणजे उर्मिलाबाईंना चैनच पडत नसे. मग अंथरुणावरती त्यांच्या हाताशी चाळा करीत त्या दिवसभरातील गमती सांगत त्यांना रिझवत. मग बापूसाहेब एकदा हसले की त्यांना समाधान वाटे. मगच त्यांना निवांत झोप देखील येई. सुंठीच्या काठ्याचा कप टेबलावरती ठेवता ठेवता त्या म्हणाल्या, घेऊन टाका चटकन, थंड होत चालला आहे. बापूसाहेबांनी हसत तो कप घेतला. कशाला एवढ्या तेवढ्याशा गोष्टींची काळजी घेता, भारीच बुवा हो तुमचं. बापूसाहेब पत्नीला कधी कधी आहो जाऊ म्हणत. सुंठीच्या काढ्याचे कढत कढत तिकट घोड घेता घेता बापूसाहेबांना आठवण झाली व ते म्हणाले, आज वसंतरावांचं पत्र आलंय. कोण वसंतराव? अहो आपले जामात. हा. उर्मिलाबाईंनी चटकन म्हटलं.
पण त्यात औत्सुक्य नव्हतं, हुरहुर नव्हती, अपेक्षा करणाऱ्या मनाची उत्कंठा नव्हती. त्या हुंकारासरशी त्यांनी एकदम परकेपणाचा फटकारा लावला होता. त्यांनी मुद्दाम तसं केलं नव्हतं. तसे करणे अगदी साहजिकच होतं. मनामध्ये पुन्हा गतकालाच्या आठवणींनी पिंगा घालायला सुरुवात केली. एकटेच येणार आहेत की? त्यांनी विचारलं. विचारताना कीवर असा जोर दिला की तो प्रश्न पुरा करण्याची जरुरीच भासली नव्हती. त्या नेहमी असेच अपुरे प्रश्न विचारित. त्यांची पत्नी मुलंही आहेत त्यांच्यासोबत. 4 दिवस सुट्टी आहे म्हणे. या खेपेस आपल्याकडे मुद्दाम येणार आहेत ते. मुलगी माहेरी येणार आहे. त्यांच्या स्वागताला सिद्ध झालं पाहिजे तुम्हाला. बापूसाहेबांना वाटलं आपण शेवटचे वाक्य उगाचच बोलून गेलो. हो, हो तर, उर्मिलाबाईंनी सहास्य मुद्रेनं उत्साहात म्हटलं. आपला जावई येणार. बोलक्या स्वभावाचा, मनमिळाऊ, हौशी, नावलौकिकाचा जावई येणार. मग त्यांचं स्वागत नको का करायला थाटात? आपला जावई. आपला? उर्मिलाबाईंना कसंसच वाटलं. आपला नव्हे, मग कुणाचा? दुसऱ्यांचा? आपला आता काहीच का संबंध नाही. एखाद्या उपऱ्या पाहुण्याप्रमाणे का त्याचं स्वागत करावयाचं? छे छे, हितेच त्यांनी मेजवान्या झोडल्या. हितेच त्यांना मी हौशीने 4 पदार्थ करून वाढले होते. हितेच ते पत्ते कुटीत बसले होते. मग मग आत्ताच का हा फरक? त्यात आणि यात कितीतरी तफावत आहे. हो, नाही का? उर्मिलाबाईंनी तोंड फिरवलं. लगा धावत त्या शेजारच्या खोलीत शिरल्या. बटण दाबून त्यांनी दिवा लावला व आपल्या मुलीच्या फोटोकडे त्या एकाग्रतेने पाहत राहिल्या. बापूसाहेबांनी परत आपले तोंड टाइम्समध्ये खुपसलं. त्यांना ठाऊक होतं, आता तास दीड तास आपली पत्नी काही परत यावयाची नाही. आपल्या तोंडून ते वाक्य कसं चुकून बाहेर पडलं याचंच त्यांना आश्चर्य वाटलं. पण आता काय त्याचे? बरे, त्यांना जाऊन समजावण्याचाही काही उपयोग नव्हता. वर्षानुवर्ष हे असंच चाललं होतं. लाली गेल्यापासून उर्मिलाबाईंच्या मनात मोठा बदल झाला होता. तो वीक पॉइंट जाणून बापूसाहेब आपल्या बोलण्यात फार दक्षता घेत. तरीही आजच्यासारखा चुकून माकून एखादा प्रसंग घडेच. उर्मिलाबाई एकाग्रतेने आपल्या मुलीच्या फोटोकडे डबडबल्या नजरेने पाहत होत्या. पुटपुटत होत्या. लाले कमनशिबी पोर. लाली ही त्यांची एकुलती एक मुलगी. तिचं खरं नाव लीला. पण नाविन्याची हौस असलेल्या व त्याचप्रमाणे संकेताचा तिटकारा असलेल्या त्या दाम्पत्याने तिला लाली म्हणायचे ठरवलं होतं आणि सर्वांना ती लाली म्हणूनच ठाऊक होती. फोटोतल्या लालीला उद्देशून उर्मिलाबाई म्हणाल्या, खरंच लाले नशिबातच नव्हतं. त्याला तू तरी ग काय करशील बाई? तू तिथं सुखात असशील. हो, माझ्या गुणाच्या पोरीला देव कसा दुःखात ठेवील. तू सोडून गेलीस, पण आम्हाला मात्र कायमचं दुःखाच्या खाईत ठेवलंस. खरंच लाले, आईचा का तुला कंटाळा आला होता? लाली, लाली माझी बया. देवाला जी माणसं प्रिय असतात ती तो लवकर नेतो म्हणे. पण या माणसावर ज्यांचा जीव जडलेला असतो त्यांनाही का नेत नाही तो? आपणच त्यावर फुंकर घालून मनाचं समाधान करीत उर्मिलाबाईंनी कोपऱ्यातले कपाट उघडलं. त्यातील बोचकी बाहेर काढली. पत्र्यांचा गठ्ठा बाहेर टाकला. फोटोंच्या फ्रेमी, अल्बम्स, नक्षीदार वस्तू, विणलेले रुमाल सार त्यांनी जमिनीवरती पसरलं आणि फतकल मारून त्या खाली बसल्या. गाजरासारख्या लालबुंद असलेल्या व किंचित वार्धक्याची नवे प्रौढत्वाची जाणीव करून देणाऱ्या गालांवरून अजूनही एखादा दुसरा अश्रूचा थेंब घरंगळत जात होता. त्यांनी बोचके सोडले. त्यातील प्रत्येक वस्तूत लालीची एक एक आठवण गुंफलेली होती. त्यातील प्रत्येक वस्तू म्हणजे लालीच्या आयुष्यातील एक एक प्रकरण होतं. एखाद्या कादंबरीकारालाही आपल्या कादंबरीच्या प्रकरणांची जुळवाजुळव जितक्या सफाईने करता यावयाची नाही, तितक्या व्यवस्थेने त्यांनी ही प्रकरणं लावून ठेवली होती. बोचक्यामध्ये अगदी वरच परदेशी रेशमाचा 8-10 वर्षांच्या मुलीचा एक झगा होता. अर्थात लालीच्या लहानपणाचाच तो होता. त्यानंतर प्रत्येक वर्षातील लालीची एक एक वस्तू एकावर एक रचून ठेवली होती. आणि सर्वात शेवटी म्हणजे लालीच्या सासूरवासातील प्रारंभीची पत्र. एखाद्या त्रयस्थाला या वस्तूंचं काही वाटलं नसतं. पण आसपासच्या साऱ्या शेजाऱ्यांना या प्रकरणातील ओळीनोळी शब्द पाठ झाले होते. कुणाच्याच दृष्टीने ती प्रकरणे आता अबोल राहिलेली नव्हतीत. लालीची एखादी वस्तू हातात घेतली की उर्मिलाबाईंना वर्तमानाचा विसरच पडे. अलीकडे वर्तमान काळात त्या फारच थोडा वेळ जगत.
8-10 वर्षांच्या लालीचा झगा हाती घेतला की त्यांना स्फुरण चढे. त्या म्हणायच्या, लाख गुणांची पोर हो, मी आजपर्यंत इतक्या मुली पाहिल्या, पण माझ्या लालीसारखी क्वचित. माझी मुलगी म्हणून सांगत नाही. त्यावेळी गांधी नेहरूंची चळवळ जोरात चालू होती आणि त्यावेळी हे सरकारी अधिकारी होते. लालीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा फ्रॉक तिला आणून दिला होता. किती उंची आहे पाहिलात ना, अगदी इंग्लिश सिल्क. वाढदिवसाच्या दिवशी हा घालून लाली गावभर हिंडली होती. पण त्यावेळी परदेशी कपड्यांची होळी पेटवण्याचं चाललं होतं ना. एक दिवस लाली बाहेरून आली आणि फनकारानं यांना म्हणाली, बाबा, मला असला परदेशी कपडा शिवू नका यापुढं. आज ध्वजवंदनाच्या वेळी मी प्रतिज्ञा घेतली आहे. ती फाडफाड बोलली. परदेशी कपड्यांचा तिला इतका संताप आला की हा फ्रॉक तिनं टरदिशी फाडून सुद्धा टाकला. हा पहा, तसाच्या तसाच ठेवलाय मी अजून, असे म्हणत त्या फ्रॉकची फाटकी बाजू दाखवीत आणि पुढे म्हणत, अशी दृढनिश्चयी पोर की शेवटपर्यंत काही तिनं परदेशी कपडा शिवला नाही. त्या प्रसंगानंतर 2च वर्षात यांनीही सरकारी नोकरी सोडून दिली. पोरीच्या वर्तनाचा परिणाम त्यांच्यावर देखील झाला होता. उर्मिलाबाईंचे हे आख्यान कधी लवकर आटपले असे कधीच होत नसे. शेजारणींना ते पक्क ठाऊक होतं. त्या शक्यतो हा विषय टाळीत, पण तो निघालाच की लालीचे अखेरचे प्रकरण संपून अश्रूंच्या धारा सुरू होतील तेव्हाच तो विषय संपायचा आणि हसत मुखाने आलेल्या शेजारणी भारावलेल्या अंतःकरणाने घरी परतायच्या. शेजारणींचा तो विषय अप्रिय होता असं नव्हे, उलट लाली त्यांच्या नजरेसमोरच नाचली बागडली होती. वसंताचे आगमन झालं की गुलमोहर ज्याप्रमाणे बहरतो त्याप्रमाणे परकरातून साडीत आल्यामुळे खुलून आलेले लालीचे स्वरूप पाहून त्यांचे मन हरखत असे. त्यांच्या डोळ्यादेखत ती लहानाची मोठी झालेली होती. पहिल्यांदाच ती माहेरी आली होती. त्यावेळी त्यांनीच तिचं तोंड भरून कौतुक देखील केलं होतं. त्यांनाही लालीचा विषय पुन्हा पुन्हा निघाला की बरे वाटे. स्त्री सुलभ अशा कारुण्याचे चांगलेच पिंजण होई. अंतःकरण भारावून जात असले तरी दुःखातच समाधान वाटे. पण अलीकडे त्यांनीही पाहिलं होतं, उर्मिलाबाईंची प्रकृती अलीकडे ढासळतच चालली होती. इतर मुलबाळ कोणीच नसल्याने त्यांना बरीच फुरसत सापडे. भगिनी समाज, मॉडर्न विमन सोशल क्लब यांसारख्या संस्थांच्या कार्यात त्या मात्र मग्न असत. पण त्यातही अलीकडे त्यांचे लक्ष नसे. आजकाल लालीचा ध्यासच त्यांना जास्त लागला होता. त्यांच्या घरासमोरून लग्नाची वरात गेली म्हणजे झालं. त्यांची वाकगंगा वाहू लागायची. हाती कुंचला घेतला की चित्रकारालाही आपण कोणते चित्र रंगवणार आहोत ते कसे रंगवायचे याचा क्षणभर विचार करावा लागत असेल. प्रारंभीचे सूर आळवताना गवयाचा देखील कोणत्या रागाची निवड करावयाची असा निश्चय होत नसेल. पण उर्मिलाबाईंच्या पुढे असला प्रश्न कधीच पडत नसे. लालीची प्रतिभा, लालीचा राग, अनुराग सारे त्यांना पाठ होते. त्याला प्रास्ताविकाची गरज भासत नसे. वरात डोळ्यासमोरून जायचा मात्र अवकाश. त्या म्हणायच्या, नाहीच. लालीच्या लग्नाच्या वेळी केवढी थाटात वरात काढली होती आम्ही, तुम्हाला आठवत असेलच. मंडळी सुद्धा किती जमलेली होती. कोण कोण बरं आलं होतं नक्की आठवत नाही. वरातीची मोटार सुद्धा किती छान शृंगारली होती नाही. यांना तर फुलांची चांगलीच परीक्षा आणि आवड. जाई आणि मोगऱ्याची फुलं अमुक ठिकाणी चांगली मिळतात असं कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी हारेच्या हारच घेऊन उतरले आणि मोटार यांनी स्वतः आपल्या नजरेसमोर शृंगारून घेतली होती. हो, सांगायची गंमत राहिलीच पुढं. त्याचं असं झालं, वरात निघायच्या वेळी लाली मोटारीत शिरत होती. वर चढता चढता फुटबोर्डवरून तिचा पाय खाली घसरला. मागे वसंतराव उभे होते. त्यांनी तिला चटकन सावरले. इतका हशा पिकला तेव्हा लालीचा लाजून लाल झालेला चेहरा तसाच्या तसाच आठवतोय. पण वसंतराव मात्र मिश्किल चेहरा करून उभे होते. हे सांगता सांगता कथानक अगदी वेगात आले असता एकदम फिल्म तुटावी तसे उर्मिलाबाईंचे व्हायचे. एकदम त्यांना लालीची अखेर आठवायची. मग कसलं वर्णन नि कसलं काय. मग गळा रुद्ध होऊन शब्द कंठातच अडकायचे. चेहरा केविलवाणा व्हावयाचा. तेव्हा ऐकणाऱ्याचे अंतःकरणही गलबलून जाई. ऐकणारणीचा हात धरून तिला त्या आत घेऊन जावयाच्या. लालीच्या फोटोचे अल्बम दाखवायच्या. बोचक्यातील प्रकरणे उघडून त्यावर पुन्हा वक्तव्य करायच्या. त्या बोचक्यात एक छोटीशी वही होती. लालीच्या लग्न प्रसंगी तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी तयार करून दिलेले उखाणे त्यात उतरले होते. मग उर्मिलाबाईंची प्रत्येक उखाण्याची उजळणी व्हायची.
एकीकडे बसून लाली ते कसे पाठ करीत असे. एत फासून प्रयोजनाच्या वेळी तिने घेतलेल्या एका उखाण्याचे सुशिक्षित रसिकांकडून केवढे कौतुक झाले होते, हितपर्यंत त्या वर्णन करावयाच्या. त्यांच्या वाकगंगेला सर्वात मोठा पूर येई, तो तिची पत्रे वाचून दाखवताना. लालीची पत्रे खरोखरीच मधुर होती. तिला लिहिण्याची शैलीही होती. खडी साखरेसारखी गोड गोड पत्रे ती लिहायची. नवीन सणंग उघडताना जो एक प्रकारचा गमतीदार गंध येतो, तसा गंध तिच्या प्रत्येक पत्रातील अनुभवांना येत असे. सासरची नवी नवलाई अशीच अपूर्व होती. नेहमी उर्मिलाबाईंच्या जावई बापूंचे वर्णन नि सासूबाईच्या प्रेमळपणाचे परिच्छेद भरून कौतुक. त्यातच सासूबाईंनी मुलीला चांगलं शिक्षण दिल्याबद्दल उर्मिलाबाईंना दिलेल्या धन्यवादाचे गुलाब पाणी शिंपडलेले असायचे. ते वाचून उर्मिलाबाईंना कोण आनंद होई. लाली जशी गडबडीने बोलत असे, तशीच तिची पत्रे धावत्या शैलीची नि दुडक्या चालीची होती. तुटक तुटक वाक्ये, पण त्यात स्त्री हृदयाचे काव्य उतरलेले. सासरचे कौतुक आणि माहेरचा अभिमान, नवऱ्याच्या सानिध्यातील रातराणीची धुंदी व माहेरच्या प्रेमळपणात डुंबण्याची ओढ. लालीच्या साऱ्या पत्रांत हेच होतं. पण प्रत्येक पत्रात ते नवीन नवीन शब्दांचे आणि नवीन नवीन प्रसंगांचे लेणे घेऊन अवतरायचे. लालीचे हे काव्य उर्मिलाबाईंनी जपून ठेवलं होतं. त्यांच्या गळ्यातील चपलाहार देखील एक वेळ मोरीवर विसरून ठेवला जाई. पण पत्राचे वाचन आणि वर्णन संपलं की तो गठ्ठा बोचक्यात व्यवस्थित बांधून कपाटात बंदोबस्ताने ठेवला जाई. तिचे अखेरचे पत्र वाचून दाखविताना मात्र उर्मिलाबाई स्पुंदत स्पुंदत वाचत. सरदेसायांचा शामकांत परदेशात वारला, पण लाली अगदी आपल्या घरात अहेवपणी गेली. तरीही लालीचे मरण म्हणजे उर्मिलाबाईंना हृदयद्रावक शेवट वाटे. त्यातच ती लग्नानंतर 1 वर्षाच्या आतच आपली कसलीही मूर्तिमंत आठवण पाठीमागे न ठेवता गेली होती. याचेही त्यांना मनस्वी दुःख होई. पत्राचे वाचन संपतेवेळी ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी तरंगायचं. रामायणाची कथा सांगतेवेळी रामाने शरयू तीरी आपला शेवट केला हे सांगताना फारसं वाईट वाटत नाही. पण सीतेची अवतार समाप्ती ऐकताना मात्र कथेकरी बुवाबरोबरच अडाणी भाविक तशाच सुशिक्षित स्त्रीवर्गाच्या डोळ्यांतूनही गंगा यमुना वाहू लागतात. तशात शेजारणींनी लालीला प्रत्यक्ष पाहिलेलं. लालीच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखाचे असे वरचेवर विरेचन होऊन उर्मिलाबाईंचे मन जरी हलके होई, तरी अलीकडे त्याचा उलट परिणाम होऊन त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. म्हणूनच शेजारणींनी हा विषय शक्यतो टाळायचं ठरवलं होतं. प्रत्यक्ष बापूसाहेबांनी घरोघरी जाऊन अशी विनंती केली होती. पण आता बापूसाहेबांच्याच हातून अजाणतेपणे अशी चूक घडून आली होती. उर्मिलाबाई बोचक्यातील प्रकरणांची पुन्हा पुन्हा पारायणे करीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी जावई बापूंची प्रतीक्षा करण्याच्या गडबडीत आदल्या रात्रीचे वातावरण खूपच बदलले होते. बापूसाहेब स्टेशनवर गेले होते. उर्मिलाबाई अस्वस्थ चित्ताने वाट पाहत होत्या. आज लाली येणार असती तर बापूसाहेबांच्या बरोबर त्याही स्टेशनवर गेल्या असत्या. पण त्या घरीच अस्वस्थ होत्या. दुःखाचे कड जरी उकळत नव्हते, तरी मनातील हुरहुर काही केल्या कमी होत नव्हती. दाराशी गाडी उभी राहिली तशा त्या मनस्वी गोंधळल्या. दारापर्यंत जावे की न जावे याचा त्यांना विचार पडला. तेव्हा जुन्या बायकांप्रमाणे त्या उंबऱ्याच्या आतच राहून अवलोकन करू लागल्या. मोटारीचे दार उघडल्या क्षणीच 2-3 गोरीपान छोटी छोटी मुले आजोळ आले आजोळ आले असे ओरडत ओरडत बाहेर पडली. सर्वात धाकट्या पोराने तर गडबडीने धावत येऊन उर्मिलाबाईंच्या पायाला मिठी मारली. त्यांनी त्याला पटकन कडेवर घेतलं. त्याच्या गुबगुबीत रबरी गालाचे मटामट मुके घेतले. त्यांच्या मनाच्या कोटल्याशा कोपऱ्याला जाणवलं की हे मुके तितकेसे गोड नाहीत. ते कडू जरी नसले तरी तेवढे चवदार नाहीत. उर्मिलाबाईंचे मन तसे हिणकस नव्हते. आपल्या मनात तसला दुजाभाव यावा याचे त्यांच्या संस्कारी मनाला भारी वाईट वाटले. तो विचार त्यांनी लागलीच दाबून टाकला. त्या विचाराची कटुता घालवण्यासाठी त्यांनी त्या मुलाचे आणखी 4-5 मुके घेतले व त्याला खाली ठेवून पायऱ्या चढून येणाऱ्या जावई बापूंचे हसत मुखाने त्यांनी स्वागत केलं. जावई बापूंच्या चेहऱ्यावर पूर्वीचाच उमदा भाव आणि तजेला होता. त्यांनी सासूबाईंची त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उर्मिलाबाईंना कुठेतरी खटकत होतं. या विचारपुशीत पूर्वीचा गंध राहिला नाही. त्या पुन्हा भानावर आल्या. त्यांची लाली नव्हे, वसंतरावांची पत्नी सरोज त्यांना नमस्कार करीत होती. तिला त्यांनी हात धरून वर उचललं. पुरे पुरे, अगदी वाकून नको काही करायला, त्या हसत हसत म्हणाल्या.
मी काही अगदी जुन्या जमान्यातली नाही. तुमच्यासारखी शिकली सवरलेली आहे हो. त्यांना मनात वाटलं, या ठिकाणी लाली असती तर मी हे शब्द बोलले असते का? लालीने प्रथम नमस्कार तरी केला असता का? ती अगोदर धावत धावत येऊन मला बिलगली असती आणि माझा खांदा ओला केला असता. सरोज हसली, अगदी गोड हसली. पण लालीचे हसणे पाहून मिठ्ठास होते असे उर्मिलाबाईंना वाटले. चहा करतेवेळी सरोज शेजारीच चटईवरती बसली होती. उर्मिलाबाई तिला प्रश्न विचारित होत्या. चटईवरच्या हिरव्या मोराच्या चित्राच्या कडेकडेने बोट फिरवीत सरोज उत्तरे देखील देत होती. प्रवासात फार त्रास झाला असेल नाही तुम्हाला? अलीकडे काय गर्दी बाई तरी. एवढ्या सर्व लोकांना कुठे आणि कशाला जायचं असतं कोण जाणे. नाही, तशी जागा बरी मिळाली होती. चहा प्याल्यानंतर सरोजचे प्रवासाने शिणलेले मन पुन्हा तजेलदार झाले. उर्मिलाबाईंनी तिला पुन्हा तोंड भरून काही प्रश्न विचारले. मध्ये सरोज म्हणाली, आई. उर्मिलाबाई दचकल्या. आई? आपली लाली तर हाक मारित नाही ना? त्यांना क्षणभर शंका आली. सरोज म्हणत होती, मला तुम्ही आहो जाऊ म्हणू नका. मला अवघडल्यासारखं होतं. तुम्हाला मुलीसारखी मी. मला तुम्ही आहो जाऊ म्हटलं म्हणजे कसं तरीच वाटतंय. उर्मिलाबाईंना तिचा खेळकर, मनमोकळा स्वभाव फार आवडला. तिने हा प्रश्न केल्यावर वास्तविक उर्मिलाबाईंनी तिला वर नेऊन लालीचा इतिहास कथन केला असता, पण नव्या परिचयामुळे व लादून घेतलेल्या नात्यामुळे उर्मिलाबाईंना ते अवघड वाटले. असल्या विचारांची मध्ये मध्ये येणारी कोळीष्टके बाजूला सारीत त्या हसत हसत म्हणाल्या, बरं, तुला आवडत नसेल तर सरोज म्हणते. यावर त्या दोघीही खूप मनमोकळेपणाने हसल्या. इतक्यात थोरली दोन्ही मुले आत आली. त्यांच्याकडे पाहून सरोज म्हणाली, अवी, शरद, आजींना नमस्कार नाही का करायचा? मुलांनी पटापट नमस्कार केला. त्यांची कवायत झाल्यानंतर सरोजच्या मांडीवर इतका वेळ बसलेला श्याम उठला. आपले इटुकले मिटुकले हात त्याने जोडले व म्हटले, आजी, मी नमस्कार करतो. उर्मिलाबाईंना हसूच आलं. त्याचे दोन्ही हात गच्च पकडून त्याला त्यांनी आपल्या मांडीवर ओढलं. त्याचे भरपूर मुके घेत त्यांनी त्याला उत्तर दिलं, मगाशी तू आम्हाला पापे नाही का दिले? तोच तुझा नमस्कार बल. सरोज अनिमिष नेत्रांनी हे कौतुक पाहत होती. उर्मिलाबाईंच्या प्रेमळ अंतःकरणाची तिला साक्ष पटली. मगाशी आत येण्यापूर्वी आपण केवढ्या गोंधळलो होतो याची तिला आठवण झाली. आता सारा औपचारिकपणा निमाला होता. मग श्यामला कडेवर घेऊनच उर्मिलाबाई उठल्या. चल, तुला घर दाखवते. सारे घर त्यांनी दाखवलं. तेथील प्रत्येक वस्तू सरोज नीट पारखत होती. पुष्कळशा दारावर काचेच्या नळ्यांचे फुंकण्याचे पडदे लावले होते. ते बाजूला सारून आत जाताना फुंकण्याचा गमतीदार आवाज होई. प्रत्येक खोलीतील वस्तू अतिशय नीटनेटकेपणाने मांडून ठेवल्या होत्या. त्यात भडकपणा नव्हता वा दारिद्र्यपणाचे प्रदर्शनही नव्हते. उर्मिलाबाईंच्या निर्व्याज, सरळ मनाचे आणि भावसंपन्न अंतःकरणाचे दर्शन घडवण्या इतका तो साधासुधा परंतु कलात्मक होता. उर्मिलाबाईंच्या आतील खोलीत शिरताच समोरच तिला तिच्या सवतीचा फोटो दिसला. ती तेथे क्षणभर उभी राहिली. आपली सवत दिसायला खरोखरीच चांगली होती. तिच्या मनात विचार आला, एकुलत्या एक मुलीच्या आकस्मिक वियोगामुळे उर्मिलाबाईंना किती दुःख झाले असेल. आपली सवत खरोखरीच भाग्यवान. उर्मिलाबाईंसारखी आई मिळणं फारच थोड्यांच्या नशिबी लिहिलेलं असतं. ते सुख. पण तिच्या मनात एक विचार चमकून गेला. होय, पण आपली सवत गेली म्हणूनच तर आपल्याला. सरोजला लाज वाटली असल्या विचाराची. एकाच्या दुःखावर दुसऱ्याचे सुख. सगळीकडेच असे नाही का? मग आपल्याला का लाज वाटावी? आपण कोणता जाणून बुजून गुन्हा केला आहे? तरीही या विचाराने सरोजला बरं वाटलं नाही. आपला हा क्षुद्र विचार अडगळीत टाकून देण्यासाठी तिने विचारलं, किती साली या वारल्या हो? झाले. आधणाच्या पाण्याने भाजल्यामुळे आलेल्या फोडास सुईच्या अग्नाने टोचावे आणि त्यातील पाणी भसाभसा वाहू लागावे तसे झाले. उर्मिलाबाईंना तेच हवं होतं. मग त्यांनी लालीचा हृदयद्रावक अंत पुन्हा कथन केला. श्यामला मांडीवरती घेऊन त्या पोटभर रडल्या. त्यांचे मन हलके होत होते. सरोजला त्यांचे दुःख कळत होते, पण मन आतल्या आत गुदमरत होते. परंतु बिचाऱ्या श्यामला मात्र काहीच कळत नव्हतं. तिकडे आई बावरलेल्या नजरेने पाहत आहे तर इकडे आजी रडत आहे. त्याला मोठा प्रश्न पडला. मग आजीच्या हनुवटीला हात लावून त्यानं विचारलं, आजी, तू ललतेस? उर्मिलाबाईंनी त्याला घट्ट मिठी मारली. सरोजने देखील नंतर आपल्या सवतीचा चुकून देखील उल्लेख केला नाही.
त्यांच्या 2-4 दिवसांच्या मुक्कामात उर्मिलाबाईंनी बरेच कार्यक्रम आखले होते. 2 दिवस मेजवान्या झाल्या. 1 दिवस आपल्या सर्व संस्थांमध्ये सरोजला त्या घेऊन गेल्या. उर्मिलाबाईंच्या मैत्रिणींनी सरोजकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. कदाचित त्या नजरांमध्ये उर्मिलाबाईंच्या विषयीची सहानुभूती सामावली असावी. त्यानंतर एका रम्य ठिकाणची सहल देखील झाली. उर्मिलाबाईंच्या हौशेला मोल नव्हतं. 2-3 दिवसांच्या त्या घाईत त्या भूतकाळामध्ये वावरण्याचे विसरूनच गेल्या. स्वतःच्या अस्तित्वाचे देखील विस्मरण त्यांना होत असावे. सरोजचा लाघवी प्रेमळ स्वभाव त्यांना फार आवडला होता. तिची मुले सुद्धा किती गोड आणि आर्जवी स्वभावाची. एके दिवशी सरोज तेथील एका खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणीकडे गेली होती. उर्मिलाबाई एकट्याच घरी होत्या. उन्हाची तीव्रता उतरल्यावरती त्या मुलांना घेऊन बाजारात गेल्या. कापडाच्या दुकानात जाऊन त्यांनी मुलांना चांगले कपडे घेतले. सरोजसाठी ब्लाऊजचे उंची कापड घेतले. खेळण्यांच्या दुकानात श्याम सांगेल तितकी खेळणी घेतली. त्याशिवाय बिस्किटांचे पुडे, चॉकोलेट्स, टॉफी, गोळ्या यांचे डबे इतके साहित्य घेऊन त्या घरी परतल्या. एवढी खरेदी पाहून सरोजला देखील आश्चर्य वाटलं, आनंदही वाटला. पण मुलांनी अवास्तव हट्ट केला असेल अशा शंकेने ती मुलांना दाटू लागली. तशा उर्मिलाबाई म्हणाल्या, त्यांच्यावरती उगाच का रागावतेस? मी स्वतःहून खरेदी केली सारी. तू काय वरचेवर येणार आहेस का त्यांना घेऊन इथे? सरोजचे अंतःकरण भरून आले. उर्मिलाबाईंचे मन किती प्रेमळ आहे नाही का? त्यांची लाली किती भाग्यवान, तेवढीच कमनशिबी बिचारी. असली आई मिळवण्यासाठी किती पुण्य खर्च करावे लागत असेल कुणास ठाऊक. पण उर्मिलाबाईंच्या मनात काहीतरी खटकत होते. काहीतरी अपुरे अपुरे वाटत होते. पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य त्या अगदी निष्ठेने करीत होत्या. पण त्यांचे समाधानच होईना. आदरातिथ्यात त्यांनी खर्चाकडे पाहिलं नाही, श्रमाची खंत केली नाही. सरोजसाठी उंची साडी आणि ब्लाऊजचे उंची कापड आणलं. मुलांच्यासाठी एवढा खर्च केला तरी समाधान नाही. त्यांना आपल्या निष्ठेविषयी शंका आली. जबरदस्त शंका आली. आपण हे सारे मनापासून करतोय ना? का हा सारा व्यवहार आहे? का हे सारे वरपांगी? या मुलीवर मी खरेखुरे प्रेम करीत नाही का? का का असे? आपले मन एवढे शूद्र का? हा विचार मनात येताच त्यांना वाईट वाटलं. आपले मन शूद्र नाही याची त्यांना खात्री वाटत होती. मग समाधान का वाटू नये? शिक्षणाने मन मोठे होत नाही का? आपल्या मनाची कक्षा सुद्धा विशाल करता येऊ नये? मग वसुधैव कुटुंबकम अशी वृत्ती धारण करणाऱ्यांना केवढी तपश्चर्या खर्च करावी लागत असेल? असे काही विचार त्यांच्या मनात आले म्हणजे उर्मिलाबाईंचे मन सुन्न होई. मग धाकट्या श्यामला अंघोळ घालता घालता त्यांचे हात तसेच थपकत. नवख्या माणसाने पूजेला बसावे आणि आरती करताना घंटा वाजवण्याची थांबावी किंवा घंटा वाजविण्याकडे लक्ष दिले असता आरतीचा हात थपकावा तसे त्यांचे झाले. मग धाकट्या श्यामला अंघोळ घालता घालता त्यांचे हात तसेच थपकत. तेव्हा श्याम म्हणे, आजी थंडी वाजते ग. तेव्हा कुठे त्या भानावर यायच्या. पाहुण्यांचे नव्हे, जावई बापूंचे, त्यांच्या पत्नीचे, त्यांच्या मुलांचे सारे काही त्या निष्ठेने करीत होत्या. पण त्यात समाधान मात्र नव्हतं. काहीतरी अपुरे अपुरे वाटत होते. वरचेवर त्यांना मनात प्रश्न येई, लाली असती तर असे आपण केलं असतं का? सरोजला मात्र उर्मिलाबाई म्हणजे प्रत्यक्ष आई वाटली. त्यामुळे परत गावी जाण्याचा दिवस आला त्या दिवशी तिला फार रुखरुख लागून राहिली. सकाळपासून ती जाण्याची तयारी करीत होती. या प्रेमळ घरातून, माहेरातून पाय काढायचा. आता येथे पुन्हा कधी येऊ कोणास ठाऊक. उर्मिलाबाईंसारख्या थोर मनाची माणसे मात्र फारच विरळा. अशा तऱ्हेचे काहीसे विचार तिच्या मनात गर्दी करीत होते. पाहुणे जाणार म्हणून उर्मिलाबाईंनी त्या दिवशीही मेजवानी केली होती. जेवण झाल्यावर दोघीही माडीवर आडव्या झाल्या. आज निरोपाचा दिवस. सारं काही बोलून घ्यायचं. जीवाभावाची माणसे असली तर मागच्या साऱ्या आठवणींना उजाळा देतात. आज निरोप घेतल्यानंतर दीर्घ काळापर्यंत भेट व्हायची नाही म्हणून नंदादीप तेवत राहावा यासाठी स्मृतींचं तेल घालतात. व्यवहारी माणसे पुन्हा कधी येणार? जरूर यायला पाहिजे. तुम्ही आल्याने आनंद झाला असे काहीसं बोलत गप्पांची शुष्कता अधिक वाढवतात. उर्मिलाबाईंच्या गप्पांना असा कुठलाच रंग नव्हता. एका बाजूने पाहिले असता एक रंग दिसावा व दुसऱ्या दिशेने धरून पाहिले असता निराळ्याच रंगाची झळाकी दिसावी अशा मयूरपंखी रंगाच्या वस्त्राप्रमाणे त्यांच्या गप्पांचे होत होते. त्या खूप बोलत होत्या. सरोजही खूप मोकळ्या मनाने बोलत होती. ती म्हणत होती, खूप बरं वाटलं मला इथं.
तुमच्या प्रेमळ स्वभावाची यांनी मला अगोदरच कल्पना दिली होती. परंतु वर्णन कितीही खरंखुरं असलं तरी प्रत्यक्ष अनुभवाची चव वेगळीच. आता दरवर्षी यायला पाहिजे बरं का? अवश्य, अवश्य. तुमचं बोलावणं कोण नाकारू शकेल आई? आता येथून तू माहेरी जाणार असशील नाही का? तुझी आई बिचारी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. 2-3 दिवस मी तुला आग्रहानं ठेवून घेतलं मात्र. तिचे डोळे तिकडे शिंडले असतील वाट पाहून पाहून तुझी. आईची प्रतीक्षा कशी असते मला चांगलंच ठाऊक आहे हो. सरोज भांबावलेल्या नजरेनं पाहू लागली. तिचे डोळे पाणावलेही. म्हणजे तुम्हाला ठाऊक नाही वाटतं. ती हलकेच पुटपुटली. लहानपणीच माझे आई वडील वारले. माझ्या मामांनीच माझा सांभाळ केला. काय? उर्मिलाबाई आश्चर्याने उद्गारल्या. त्यांना कसेसेच वाटू लागले. आपल्या हृदयावरती निष्कारण कोणीतरी प्रहार करीत असल्याचा भास त्यांना झाला. हातून कोणताच गुन्हा झालेला नसताना त्यांचे मन त्यांनाच खाऊ लागले. मनाची चैन प्रसन्नता बिलकुल उडाली. आई वेगळी पोर. माहेराला आली आणि मी मात्र केवळ व्यवहार केला. केवळ व्यवहार केला. गोड पदार्थाबरोबर 4 गोड शब्द बोलले. जगाला वाईट दिसू नये, मनाला लाज वाटू नये म्हणून वस्तूंची भेट दिली. मुलांना खाऊ दिला. लालीची आठवण काढीत काढीत मी व्यवहार केला. तिला काय वाटले असेल? तरीच आल्यापासून ती म्हणत होती मला, तुम्ही मला आईसारखे आहात म्हणून. आणि मी मात्र तिची फसवणूक केली. सरोज, मी तुझी फसवणूक केली. भांबावलेल्या सरोजने त्यांना मिठी मारली. अंतःकरण मोकळे करून त्यांचा खांदा ओला केला. त्यात प्रेम होते, कृतज्ञता होती. तिच्या पाठीवरून हळूहळू हात फिरवीत त्या म्हणाल्या, उगी राहा सरोज. तुझं माहेर हेच समज. तू मला माझ्या लालीसारखी आहेस, असं तूच म्हणाली होतीस ना? उर्मिलाबाईंना आनंद झाला. खूप आनंद झाला. आता कुठेच खटकत नव्हतं. मनाचे समाधान झाले. अपूर्णाचे पूर्ण झाले. ज्यासाठी धडपडत होतो ते मिळाले. उर्मिलाबाईंचा कंठ पुन्हा वृद्ध झाला. लालीच्या आठवणीने नव्हे तर आपल्या शुद्रतेची घाण धुतली गेली म्हणून. सरोज, आपली लाली. मग त्यांनी पदराने डोळे पुसले. खालून बापूसाहेब हाका मारीत होते. गाडीची वेळ होत आली होती वाटतं. मग दोघीही खाली आल्या. देवघरात जाऊन उर्मिलाबाईंनी मुलीची ओटी भरली. त्यांना खंत वाटत होती. त्यातही समाधान होतेच. आता त्यांचे हात अडखळत नव्हते. साऱ्या क्रिया कशा सफाईने होत होत्या. जायची वेळ भरली तशी त्यांनी श्यामचे खूप पापे घेतले. आज त्यांना ते खूप गोड लागले. अवी, शरद यांना मनापासूनचा आशीर्वाद दिला. जावई बापूंच्या औपचारिक चौकशीचे त्यांना काहीच वाटले नाही. त्यांना एवढंच ठाऊक होतं की आपली सरोज सासरी जात आहे. सरोजने त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांच्या डोळ्यांना चटकन पाणी आलं. गदगदलेल्या सुरात त्या म्हणाल्या, थांब हा, कुंकू लावते. कोयरीतून त्यांनी कुंकू आणलं व तिच्या कपाळी लावलं. बापूसाहेब स्टेशनावरती जाणारच होते. सारी मंडळी मोटारीत बसली. मुले म्हणाली, आजी जातो गा आम्ही. उर्मिलाबाईंनी त्यांना जड अंतःकरणाने निरोप दिला. मोटार भुरकन निघून गेली. तेव्हा त्या लगबगीने वर गेल्या. आपल्या खोलीतला लालीचा फोटो त्यांनी काढला व आपल्या छातीशी घट्ट धरला आणि मुक्त कंठाने त्या रडू लागल्या. जणू त्यांची लाली आज पहिल्यांदाच सासरी जात होती.